नमस्कार. व्यंकटेशा सेल्फ डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्रामच्या आजच्या सेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा सेशनचा विषय आहे चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाईफ. म्हणजे सवयी बदला, तुमचं आयुष्य बदलेल. आता आपण नेहमी हा शब्द वापरतो की माणूस सवयीचा गुलाम आहे. याचा अर्थ काय की मला ज्या काही सवयी आहेत त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील तर त्यानुसार माझी डे टू डे लाईफमधली ॲक्शन ही असते. म्हणजे कोणतीही सवय जी आहे ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रोग्राम आहे, त्यानुसार तुम्ही ॲक्शन घेता आणि त्यानुसारच तुम्हाला त्या ॲक्शननुसार तुम्हाला त्याचं आउटपुट हे मिळत असतं. म्हणजेच काय, तुमच्या लाईफच्या सक्सेसमध्ये किंवा सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये तुमच्या सवयीचा खूप महत्त्वाचा रोल आहे. अर्थातच कोणत्या सवयीचा? चांगल्या सवयीचा. जर चांगल्या सवयीचा इम्पॅक्ट तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटवर पडत असेल तर वाईट सवयीचा देखील इम्पॅक्ट तेवढाच तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये आणि तुमच्या एकंदरीत आयुष्यावर हा पडत असतो. त्यामुळं आपण आजचा विषयच निवडला आहे की चेंज युअर हॅबिट्स. तुम्ही तुमचे सवयी बदला, चांगल्या सवयी अंगीकारा, तुमचं आयुष्य हे बदलून जाईल. आता आपल्याला ह्याची जाणीव देखील असते की एखादी सवय नवीन अंगीकारायची किंवा जुनी सवय वाईट जर असेल ती बदलायची ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून तर आपण त्या वाटेला जात नाही. पण खरंच हे एवढं अवघड काम आहे का? न जमणारं काम आहे का? अशक्यप्राय गोष्ट आहे का? तर याचं माझं उत्तर असेल नाही. कारण की ह्या ज्या सवयी लावलेल्या आहेत आपण, ह्या कोण लावलेल्या आहेत? ह्या आपणच लावलेल्या आहेत. त्या कोण फॉलो करतो? त्या सवयी चांगल्या किंवा वाईट जर असेल त्या सवयी आपण फॉलो करतो. मग त्या बदलायच्या कोणी? त्या बदलायची जबाबदारी ही आपलीच आहे. आणि ही जबाबदारी ही एवढी आपण समजतो तेवढी ती अवघड अजिबात नाही आहे. फॉर एक्झाम्पल, आपण लहानपणी सायकल शिकली असेल किंवा तरुणपणी आपण टू व्हीलर शिकली असेल, फोर व्हीलर शिकली असेल. आता हे शिकतानाचा पहिला प्रयत्न जो असेल, पहिली स्टेप जी असेल ही नक्कीच आपल्याला अवघड गेली असणार. लहानपणी सायकल शिकताना आपण कितीदा तरी पडलो असूत. पहिल्यांदा आपला सायकल चालवणं हे एकदम अशक्यप्राय गोष्ट वाटली असेल. ठीक आहे, एखादा आपल्यापेक्षा थोडा मोठा एखादा मुलगा सायकल चालवत असेल ते आपला पहिल्यांदा ते आवडतं, पण त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी आपले धाडस सुरुवातीला होत नाही. पण कोणतेही वाहन शिकण्याची पहिली स्टेप म्हणजे सायकल हे कोणतरी आपल्याला सांगतं किंवा आपल्या देखील त्याची प्रकर्षानं जाणीव होते आणि मग कोणाच्या तरी मदतीनं पडत उठत आपण सायकल चालवायला सुरुवात करतो. काहींच्या मनामध्ये ती भीती एवढी फिक्स बसलेली असते की ते त्या दिशेनं जात पण नाहीत आणि मग सायकल पुढं चालून
बाईक, पुढं चालून 4 व्हीलर कुठलेही आयुष्यभर ते चालवत नाही आहेत. का? कारण की पहिल्यांदा त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती भीती एवढी डीपली बसलेली आहे आणि त्या दृष्टीत भीती काढण्याच्या दृष्टीनं त्यांनी काहीही प्रयत्न केलेले नाही आहेत. पण एकदा तुम्ही सायकल शिकण्यामध्ये पडत सुरुवात केली, एक्सपर्ट झाला, तर सायकल चालवणं हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एवढं फिक्स प्रोग्राम झालं की तुम्ही रुटीनली ती सायकल चांगल्या रीतीनं पुढं चालून बाईक, पुढं चालून 4 व्हीलर बाय प्रॅक्टिस तुम्ही सफाईनं चालवू शकता. म्हणजे सफाई जी आहे ही सफाई एका दिवसात येणारी गोष्ट नाही आहे. सातत्यानं त्याच्यावर तुम्ही प्रयत्न केल्यानंतर कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला सफाईदारपणा हा येऊ शकतो. मग ही अवघड गोष्ट आहे का? नाही आहे. आता जर तुम्ही सांगितलं की सायकल चालवणं अवघड आहे तर तुम्ही म्हणाल नाही, किती सोपं आहे. पहिल्यांदा सुरुवातीला ती तुम्हाला खूप अवघड गोष्ट ही वाटलेली आहे. तसंच आजच्या हॅबिट चेंज करणं हे देखील तेवढी अवघड गोष्ट नाही आहे. त्याला तुम्ही एक सिस्टमॅटिक टेक्निक तुम्हाला जर माहीत झालं आणि ते टेक्निक तुम्ही फॉलो केलं तर कोणतीही जुनी वाईट सवय तुम्ही सोडू शकता आणि नवीन चांगली सवय तुम्ही अंगीकारू शकता. तर ते टेक्निक काय आहेत, त्याच्या काही स्टेप्स आहेत, फेज काय आहेत, हेच आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे. आता मला सवय चेंज करायची आहे, तर कोणती सवय चेंज करू? की ॲट ए टाईम 2-3 सवयी मी चेंज करायचा प्रयत्न करू का? तर याचं देखील उत्तर असेल की ॲट ए टाईम तुम्ही 2-3 सवयी बदलण्याचा प्रयत्न करू नका. जी सवय तुमच्या लाईफमध्ये सध्याच्या तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला प्रकर्षानं बदलावी वाटते, एखादी वाईट असेल ती बदलावी वाटते आणि एखादी नवीन तुम्हाला ॲडॉप्ट करावी वाटते, तीच हॅबिट एका वेळेस तुम्ही हाती घ्या. तर फॉर एक्झाम्पल मला व्यायामाची सवय नाही आहे, तर आता मला व्यायामाची सवय रुटीनली मला लावायची आहे. तर कोणत्याही सवयी लावण्यामध्ये तुम्हाला ती सवय का लावायची आहे याचा अवेअरनेस, याचं अंडरस्टँडिंग तुमच्या मनामध्ये फिक्स असणं गरजेचं आहे. मला व्यायाम करायचा, का करायचं बाबा व्यायाम? कारण की व्यायामाचं महत्त्व काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे की नक्कीच तुम्ही रुटीनली जर व्यायाम केला तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुमचं आरोग्य चांगलं राहिलं तर तुमचं मन चांगलं राहील आणि ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या राहिल्या तर तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये चांगल्या रीतीनं काम करू शकाल आणि त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळू शकेल. म्हणजे एका लहानशा हॅबिटचं देखील तुमच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे. ह्याचा अपोजिट समजा केला नाही तर का होऊ शकेल? नक्कीच केला नाही तर तुमच्या आज न उद्या तुमच्या तब्येतीवर, त्याचा आरोग्यावर परिणाम होईल. आरोग्यावर परिणाम झाला, आपण म्हणतो की हेल्थ इज वेल्थ. तुमचं आरोग्य तुमची संपत्ती आहे, त्याच्यावर जो विपरीत परिणाम झाला तर नक्कीच तुम्हाला ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत त्या साध्य करण्यामध्ये तुम्हाला अडथळे निर्माण होऊ शकतात. तर व्यायामाची सवय चांगली आहे. आता मला ती काय करायची, अंगीकारायची, माझ्या लाईफमध्ये ती मला आणायची. हे एकदा मला माहीत झालं तर हॅबिट लावण्यामध्ये पहिलं गोष्ट काय की पहिले तुम्ही त्याची व्हाय लिस्ट तयार करा. का करायचं आहे बाबा मला एखादी गोष्ट?
जो पण तुम्हाला का करायचं हे प्रकर्षानं माहीत होत नाही, त्याची माहिती तुमच्याकडं जमा होत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीकडं वळू देखील शकणार नाही आहेत. मला मग लक्षात आलं की व्यायाम करण्याचे फायदे काय आहेत. हे मला एकदा लक्षात आलं, ते लिहून काढा, अक्षरशः लिहून काढा. हे मला एकदा लक्षात आल्यानंतर मग 3 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. पहिली ट्रिगर, मला व्यायाम करायचा आहे. किती वाजता सुरुवात करायची? सकाळी समजा 5 वाजता. आता 5 वाजता व्यायाम जर करायचा असेल, मला कधी उठायची सवय नसेल, समजा मला 6, 7, 8पर्यंत झोपायची सवय जर असेल, तर नक्कीच तुम्ही 5 वाजता उठणार नाही. तर ट्रिगर म्हणजे काय की एखादा तुम्ही अलाराम लावा जो तुम्हाला जाणीव करेल की बा 5 वाजता मला उठायचं. हा ट्रिगर आहे. आता कोणत्याही हॅबिटमध्ये 3 फेज येतात. त्या फेज म्हणजे काय? पहिली फेज जी आहे ती अनबिअरेबल फेज, सहन न होणारी फेज. आताच मी सांगितलं ठीक आहे, तुम्ही ट्रिगर लावला, सकाळी 5चा अलार्म लावला, पहिल्या दिवशी तुम्ही उत्साहानं उठला देखील, व्यायाम देखील केला, म्हणजे पहिला दिवस तुम्ही जिंकलात. दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही अलार्म लावला. आता इथं काय होऊ शकेल? मे बी प्रॉब्लेम होऊ शकेल, किंवा दुसरा दिवस देखील तुम्ही इथं उठलात, म्हणजे तोच जोश पहिल्या दिवसाचा तुमच्याकडं आहे. तुमच्या अवेअरनेसमध्ये, अंडरस्टँडिंगमध्ये व्यायामाचं महत्त्व काय हे तुम्हाला चांगल्या रीतीनं माहीत झालेलं आहे. 2-3 दिवस तुम्ही कसं तरी ते रुटीनमध्ये करू शकाल. पण 3ऱ्या-4थ्या दिवशी तुमचं माइंड बंड करायला सुरुवात करेल की नवीन काय सुरुवात केली तू, आज थोडा ब्रेक घेऊ, आज थोडं माझं आता व्यायाम करतो, म्हणजे थोडंफार तुमची रुटीनची सवय नाही तुम्हाला व्यायामाची, म्हणजे काही दिवस तुम्हाला थोडंफार अंग दुखणार आहे, पाय दुखणार आहेत, म्हणजे शरीर आणि तुमचं मन दोन्ही देखील काय करतंय? बंड करतंय. आणि इथंच कोणतीही नवीन सवय लावण्यामधला ट्रॅप आहे. अनबिअरेबल फेज, सहन होत नाही आहे, सोडून देऊ असं वाटतंय, नकोसं वाटतंय. आणि बरीचशी लोक ह्याच फेजला फेल होतात. कारण की आत्ताच मी सांगितलं, कुठलीही नवीन सवय जी आहे ती जुन्या सवयीची रिप्लेसमेंट आहे. जुनी सवय काय? आपल्याला झोपायची सवय आहे. ही झोपायची सवय जी आहे की एका वर्षामध्ये लागलेली नाही आहे, रुटीनली केलेली ती कृती आहे. आणि त्याचे फायदे देखील तुम्हाला, त्याच्या फिलिंग्स देखील तुम्हाला चांगल्या वाटतात, कारण की ते तुमची रुटीन झालेली हॅबिट आहे. सबकॉन्शियस माइंडमध्ये ते फिक्स आहे, त्याचा प्रोग्राम फिक्स आहे. त्याला रिप्लेस करतोय आपण व्यायामानं, व्यायामाची सवय. तेव्हा पहिल्या फेजमध्ये, अनबिअरेबल फेजमध्ये मी आता सांगितलं तुमचं शरीर, तुमचं मन बंड करेल. आता ह्या वेळेस तुम्हाला ती व्हायलिश जी आहे, जी मी आत्ता सांगितलं, खरंच तुम्हाला एका नवीन सवयीला जर तुम्ही लिहून ठेवली असेल तर ती वाचा, किंवा व्यायामाचे काय फायदे आहेत. मग तुम्हाला लक्षात येईल लगेच की नाही, ह्या जरी फिलिंग्स बॅड असल्या तरी मी जी गोष्ट करतो आहे ती गोष्ट चांगली आहे. इथं तुम्ही अजून एक प्रिन्सिपल वापरू शकता. इफ थिंग्स इज गुड बट फिलिंग इज बॅड, डू इट. बट थिंग्स इज
बॅड अँड फिलिंग इज गुड, डू नॉट डू इट. म्हणजेच एखादी गोष्ट चांगली आहे, आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट आपण मनाचं ऐकतो, मनाचं ऐकलंच पाहिजे असं काही नाही आहे. काही गोष्टीमध्ये, काही चांगल्या गोष्टीमध्ये तुम्ही मनाच्या विरुद्ध देखील काम करा. आता ह्या गोष्टीमध्ये थिंग्स म्हणजे आपण व्यायाम करतो ही चांगली गोष्ट आहे. मी सांगतो म्हणून चांगली आहे असं नाही आहे. सायन्सनं सिद्ध केलेलं आहे, डॉक्टर लोक सांगतात. मग आजारी पडून त्यातून रिकवर झाल्यानंतर व्यायाम केल्यापेक्षा आजारी पडूच नाही यासाठी व्यायाम करणं हे कधी देखील हिताचं आहे. पण आत्ताच्या केसमध्ये आत्ता मी काय सांगितलं, थिंग्स गुड आहे पण माझ्या फिलिंग्स बॅड आहेत. मला झोपावं वाटतंय, माझं अंग दुखतंय, मला नकोसं वाटतंय, तरी त्याच्यावर ओव्हरकम करून तुम्हाला ती अनबेरेबल फेज जी आहे ती पार करावी लागेल. आता तुम्ही म्हणाल हे किती दिवस करायचं? एखादी सवय रुटीनमध्ये आणण्यासाठी किंवा एखादी हॅबिट माझ्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी किती दिवस मला प्रयत्न करावे लागतील? तर हे देखील प्रूव्ह झालेलं आहे की कमीत कमी 21 दिवस जर तुम्ही सातत्यानं प्रयत्न केला तर ती हॅबिट तुमच्या रुटीनमध्ये येऊ शकते, ते तुमचं कॅरेक्टर बनवू शकतं. तर पहिलं अनबेरेबल फेज तुम्ही पार केली 7 दिवसाची, की दुसरी फेज येते अनकम्फर्टेबल. आता एवढा मला त्रास होत नाही आहे, मी रुटीनली ट्रिगर जो आपण म्हणाला अलार्म वाजला की मी उठतो, व्यायामाला सुरुवात देखील करतो, पण मी अजून एन्जॉय करत नाही आहे. ही झाली तुमची अनकम्फर्टेबल फेज. बेअरेबलपेक्षा थोडी चांगली. ही देखील अनकम्फर्टेबल फेज तुम्ही पार केली, रुटीनली ट्रिगर लावल्यानंतर ती कोणती देखील हॅबिट रुटीनमध्ये देखील आणणं तेवढंच गरजेचं आहे. तिसरी फेज येते अनस्टॉपेबल फेज. ती स्टॉप करू नका, त्यात कोणत्याही प्रकारचा ब्रेक घेऊ नका. 1 दिवसाचा देखील ब्रेक नको आहे, कारण की 1 दिवसाचा ब्रेक घेतला दुसऱ्या दिवशी तुमचं परत माइंड पहिल्या सवयीकडे येईल, की जी की तुमची झोपायची सवय आहे आणि जो काही तुमचा 7-8 दिवसाचा तुम्ही केलेले प्रयत्न जे असतील त्याच्यावर पाणी फिरलं जाईल. त्यामुळे स्टॉप करायचं नाही आहे. कमीत कमी 21 दिवस तरी जी सवय तुम्ही, ज्या सवयीवर तुम्ही चालला आहात, त्या वाटेवर चाललेला आहात, त्याला ब्रेक करायचा नाही आहे. मग 21 दिवस तुम्ही हे व्यायामाची रुटीनली तुम्ही सातत्यानं केलात तर ती तुमची हॅबिट बनू शकते. म्हणजे एका वेळेस याचं समअप जर केलं तर एका वेळेस तुम्ही एकच हॅबिटवर फोकस करा, जी की सर्वात तुमच्या डे टू डे लाईफमध्ये सर्वात तुम्हाला महत्त्वाची वाटते. त्याची व्हायलिस्ट तयार करा. ती सवय सुरुवात करण्यासाठी एखादी वेळ निवडली आहे तर त्याची जाणीव करण्यासाठी एखादा ट्रिगर ठेवा. ती सवय रुटीनमध्ये आणा. 3 फेज जे आहेत, अनबेरेबल फेज, अनकम्फर्टेबल फेज, अनस्टॉपेबल फेज, ह्या पार करा. आणि शेवटी तुम्हाला तुमच्या सवयी सक्सेसफुल झाल्यानंतर का ठीक आहे, मला लक्षात आलं की बाबा ही सवय आता मी अंगीकारली आहे, तर काहीतरी रिवॉर्ड द्या, बक्षीस द्या. माणसाचं मन जे आहे लालसी आहे, त्याला शाबासकीची, त्याचा रिवॉर्डची त्याची गरज आहे, त्याची भूक आहे ती.
तुम्ही काहीतरी काही पण रिवॉर्ड ठेवा की ठीक आहे बाबा, मी एखादी सवय लावली, आता त्या सवयीचे फायद्याचा रिवॉर्ड तर तुम्हाला मिळणारच आहे. तुमच्या डे टू डे लाईफमध्ये त्याचा परिणाम तर तुम्हाला, त्याचं फायदे तुम्हाला होणारच आहेत. प्लस तुम्ही जर समजा काही टार्गेटेड पहिल्यांदा सवय सुरुवात करण्या अगोदर काही रिवॉर्ड ठेवलेलं जर असेल तर ते रिवॉर्ड देखील असेल. छोटीशी पार्टी असेल, छोटंसं काही तुम्हाला गिफ्ट असेल. हे जर तुम्ही आधीच फिक्स करून ठेवलेलं असेल तर ती हॅबिट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिक्स होऊन जाईल आणि मग ते रुटीन लाईफमध्ये ती तुम्ही सुरुवात त्याची ठेवू शकाल. आता तुम्ही म्हणाल 21 दिवस 30 दिवस जर मी केले तर लाईफमध्ये ही हॅबिट कधीच परत सुटणार नाही का? तर असं देखील नाही आहे. तुम्ही 21 दिवस 30 दिवस 1 महिने 2 महिने केलात आणि परत गॅप जर घेतलात आता तो गॅप एखाद्या दिवसाचा असेल तर एवढा फरक पडणार नाही आहे. ठीक आहे बाबा, मला 2-3 महिने आता व्यायाम करायला सुरुवात केलेली आहे, काही ते एका वेळेस कंटाळा आला, किती प्रॉब्लेम झाले, फार बिग प्रॉब्लेम झाले आणि मी व्यायाम केला नाही तर ठीक आहे, एवढा काही फरक पडणार नाही आहे. पण जर तुम्ही 3-4 महिने केला तर परत 10-15 दिवस जर गॅप घेतला तर परत तुम्ही तुमच्या मूळ हॅबिटवर येऊ शकता. म्हणजेच काय, एखादी चांगली सवय जर तुम्ही लावून घेतली तर त्या चांगल्या सवयीवर तुम्हाला सातत्यानं चालावं लागेल. यशस्वी लोक आणि अयशस्वी लोकांमध्ये फरक काय? तर हाच फरक आहे की सक्सेसफुल पीपल्स जे आहेत ते सातत्यानं जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टीवर प्रयत्न करत असतात, चालत असतात, जाणीवपूर्वक. त्यासाठी होणारा त्रास, त्यासाठी होणारे कष्ट सहन करतात. आणि फेल्युअर लोक हेच करायला जात नाही आहेत. आता ही झाली चांगली सवय अडॉप्ट करण्याची. दुसरं एक्झाम्पल घेऊ मी की मग मला वाईट सवय सोडायची. तुम्ही म्हणाल मग त्यासाठी वेगळं टेक्निक काय आहे का, वेगळ्या काही स्टेप्स आहेत, वेगळ्या काही फेज आहेत का? तसं काही नाही. आत्ता सांगितलं त्याच फेज वाईट सवयीच्या बाबतीत देखील आहेत. की फॉर एक्झाम्पल मी गुटखा खातोय, मला हा गुटखा सोडायचा आहे. आता गुटखा खाणं ही सवय वाईट आहे, त्याची तब्येतीवर काय परिणाम होतात याची प्रकर्षानं जाणीव मला होणं गरजेचं आहे. आणि की जोपर्यंत मला प्रकर्षानं जाणीव होत नाही आहे तोपर्यंत मी ती सोडणार नाही आहे. तर अर्थातच तुम्ही स्वतः माहिती काढली किंवा तुम्हाला कोणी ते जाणीव करून दिली की बाबा ही सवय वाईट आहे, याच्या तब्येतीवर परिणाम भयानक आहेत, कॅन्सर बिन्सरसारखे रोग तुम्हाला होऊ शकतात. तुम्ही सर्च जरी केलं गुगलवर तर तुम्हाला त्याचे परिणाम, विपरीत परिणाम माहीत होऊ शकते. मग हे मला लक्षात आल्यानंतर आता सांगितल्या परत त्याच फेज, एकतर एक माहिती तुम्ही घेतल्यानंतर, त्याचं अवेअरनेस घेतल्यानंतर, त्याचं अंडरस्टँडिंग करून घेतल्यानंतर हे इंटरनल तुम्हाला लक्षात आलं की बाबा ही सवय वाईट आहे, आता मला सोडायची आहे. तरी ते सुटत नाही तर एक्सटर्नल प्रयत्न करा किंवा मी आज खाणारच नाही, मी त्याच्याकडे बघणार देखील नाही. म्हणजेच काय, एक्सटर्नल तुम्ही समजा जर कृती केली इथं
तर नक्कीच त्याचा इंटरनल तुमच्या माइंडमध्ये देखील तो प्रोग्राम का होऊ शकेल, फिक्स होऊ शकेल. तर कोणत्या ना कोणत्या तरी टेक्निकनं तुम्हाला वाईट सवयी, आता सांगितली ही टेक्निकनं देखील, किंवा नवीन कुठले तरी टेक्निक समजा तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त जमत असेल, तर कोणत्या ना कोणत्या टेक्निकनं वाईट सवयी सोडणे आणि नवीन सवयी आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारणे हे गरजेचं आहे. कारण की चांगल्या सवयी तुमचं चारित्र्य निर्माण करतात. चारित्र्य तुमचं व्यक्तिमत्व निर्माण करतं आणि तुमचं व्यक्तिमत्वच म्हणजेच तुमची काय असते, कुठलीही कृती असते. आणि तुम्ही जे कृती करताय तो तुमचा हॅबिटचा रिझल्ट असतो आणि कृतीवरूनच तुम्हाला जे काय असेल, वाईट असेल तर वाईट रिझल्ट्स मिळतील, चांगली कृती केली तर चांगले रिझल्ट मिळतील. पण चांगली कृती करण्यासाठी तुमच्याकडं चांगल्या सवयी देखील, चांगल्या गुड सवयी देखील, गुड हॅबिट्स देखील असणं गरजेचं आहे. आणि गुड हॅबिट्सच तुम्हाला चांगल्या कृती करण्यामध्ये प्रवृत्त करते आणि चांगल्या कृती केल्यानंतरच तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळणार आहेत. म्हणूनच आपण या सेशनचं टायटल ठेवलेलं आहे, चेंज युअर हॅबिट्स. म्हणजे तुम्ही तुमच्या सवयी बदला. सवयी बदलल्या तुमची कृती बदलेल. कृती बदलली की तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स बदलतील आणि नक्कीच तुम्ही चांगल्या सवयी लावल्या, चांगल्या कृती तुमच्या हातून घडतील आणि चांगल्या कृतीचे रिझल्ट्स देखील नक्कीच चांगलेच असतील. तर मी ह्या सेशनमधून तुम्हाला नवीन सवयी लावण्यासाठी शुभेच्छा देतो. तसेच जर काही वाईट सवयी असतील त्या सोडण्यासाठीच्या प्रयत्नासाठी शुभेच्छा देतो आणि आजचं सेशन थांबवतो. खूप खूप धन्यवाद.